हेलो एवरीवन. सो आम्ही सॉल्व करतात GTET पेपर के मॅथ्स पेपर. सो क्वेश्चन 39 पावले आम्ही. द सम ऑफ मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 5/3 अँड द एडिटिव इनवर्स ऑफ 5/3. सो मल्टिप्लिकेटिव इनवर्स म्हणजे असो नंबर जो आमकां त्या नंबराक मल्टिप्लाय करतकूच 1 मेळोंक जाय, रायट. सो मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 5/3 इज 3/5, राईट. आणि एडिटिव्ह इनवर्स म्हणजे त्या नंबराक ॲड करतकूच आमकां 0 मेळोंक जाय. सो 5/3 जर हांवें -5/3 ॲड केलो जाल्यार म्हाका 0 मेळटलो. आतां तेंच्यांनी सांगला सम. सो 3/5 हांव ॲड करता -5/3. ओके. सो क्रॉस मल्टिप्लायींग वील गेट 9 - 25 अपॉन 15. सो दिस इज -16/15. आतां हे जे आमकां मेळ्ळा ते इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहा, तेका आमकां कन्वर्ट करूंक जाय मिक्स्ड फ्रॅक्शनान. ओके. आतां हांगासर 2 मिक्स फ्रॅक्शन्स अशी आहा जी नेगेटीव आहा आनी हे पॉझिटीव आहा. सो आमकां हे सॉल्व करून पळोवचें पडटलें की आमकां -16/15 मेळटा काय ना. आतां हांगा पयल्यारूच कळटा की -1/15 आसा तो नंबर आमकां -16/15 मेळटलो. सो जर तुवें 15 × 1 + 1 केलो जाल्यार दिस वील बी 16/15. सो A इज द आन्सर. ओके. लेट्स सॉल्व क्वेश्चन 40. द रोमन न्यूमरल फॉर 79 कॅन बी रिटन एज. आतां 79 म्हटल्यार, रायट. सो तुमकां हे रोमन नंबर्स खबर आसूंक जाय. इट इज इन स्टँडर्ड 6th. ओके. सो हांगासर 9 3 हितून आसा लास्टाक. And this is the answer, that is 79 can be written as in the Roman numbers. Okay. Let's solve question 41. A car runs 20 kilometers using 1 liter of petrol. How much will it cover distance using 3/4 liters of petrol? आता हे परत आमकां मिक्स्ड फ्रॅक्शनान दिला. सॉल्व करता आसतना आमी ते इम्प्रॉपर फ्रॅक्शनान कन्वर्ट करतली. ओके. सो जर एक कार 20 किलोमिटर्स वयता ओके युजींग 1 लिटर ऑफ पेट्रोल जाल्यार 4 लिटर ऑफ पेट्रोल यूज करून ती कितली किलोमिटर वयतली. ओके. सिंपल कॅल्क्युलेशन आहा. हे आमकां मल्टिप्लाय करचें पडटलें. सो 20 × हांव हे मिक्स फ्रॅक्शन इम्प्रॉपरान कन्वर्ट करता. 3 × 4 = 12, 12 + 3 सो 15 जालो, रायट. 15/4 जातलो इज इक्वल टू x. सो 5 15 5 = 75. सो 75 किलोमीटर ते धांवतले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पळोवया. क्वेश्चन 42. The series of fractions which correctly arranged in order is. आता हांगा फ्रॅक्शन्स दिल्या पळय ती सेम आसा सगळ्या ऑप्शनांनी. ओके. सो फर्स्ट थिंग यू हॅव टू कन्वर्ट देम, म्हणजे तेंचो डिनोमिनेटर आसा पळय तो सेम करपाचो. सो आन्सर फास्ट मेळटले. सो हांव फ्रॅक्शन्स बरयता. 2/3, 3/5, 2/5 and 1/3. सो हांगासर 3 आणि 5 आसा डिनोमिनेटरान, म्हणजे इंटू 5 करचो पडलो. एका इंटू 3 करचो पडलो. एका बी 3 आनी एका 5. ओके. सो हो नंबर आमकां मेळटलो 10/15. दिस इज 9/15, 6/15 and this is 5/15. सो आतां इजिली बरोवंक शकता. दिस इज ग्रेटर than 9/15, which is greater than 6/15, which is greater than 5/15. So आमचो आन्सर आसा B. ओके. लेट्स सॉल्व क्वेश्चन 43. Value of 12.1 square minus 7.9 square is. सो हो क्वेश्चन तुमी एक तर हेजो स्क्वेअर करून मागीर मायनस करूं शकता, ना जाल्यार यू कॅन यूज द आयडेंटिटी विच इज a² - b². ओके. 12.1 द होल स्क्वेअर minus 7.9 द होल स्क्वेअर. सो a² - b² इज a - b, a + b.
So 12.1 minus 7.9 into 12.1 plus 7.9. Okay, 12.1 minus 7.9. Darker tone. So this will be 11. So 4. Okay, so हो जातलो 4.2 into आणि हो जातलो तुमचो 10 7 2 7 10 20. ओके, हो हेका मल्टिप्लाय करपाचो. सो हांवें हेका इंटू 2 करीत जाल्यार म्हाका मेळटलो 2 2 जा 4 2 4 जा 8 and this 0. So point comes here. So 84 is the answer. Okay. Next question is a question 44. Okay. The polygon which does not have a line of symmetry. आता isosceles triangle असता पळय, isosceles triangle. Okay. तेका एक line of symmetry असता. Okay. Rectangleाक 2 lines of symmetry, 2 lines of symmetry. Regular hexagon has 6 lines of symmetry and regular pentagon has 5 lines of symmetry. So हांगासर तेंच्यांनी regular म्हणून दिवंक ना. So answer आमी बरोवंक शकता pentagon. Okay, regular pentagon आसत जाल्यार 5 lines of symmetry असता. Okay, so D is the answer. Now 45. Question 45. The probability of drawing an ace from the deck of card is ace कितले असता आमचे total 4 असता. Okay, and the total number of cards is 52. Okay, so आमी हेका कटय करू शकता, but हांगा 4/52 already आसा. So हे answer आमचे. Okay, let's solve question 46. So hanga area of the pentagonal park is. Okay, so I'll draw the figure. Meter 20 20 and full they have given 40. So हे जी area काढूंक लायला. So this is our हे जर सगळे 20 दिला जाल्यार ही साइड बी 20 आसतली, राइट. सो हो जाला आमचो स्क्वेअर. वयल्यान आसा ते ट्रायंगल. आता सपोज हांवें हांगासर परपेंडिक्युलर ड्रॉ केली जाल्यार हो टोटल दिला 40, म्हणजे ही परपेंडिक्युलर अर्दी आसतली 20, ही 20 आणि ही 20, टोटल 40. ओके, बेज आमचो जर डिवायड जालो जाल्यार ह्या सायडीन 10 येतलो, ह्या सायडीन 10 येतलो. दिस इज 90 डिग्री. ओके, सो आमी एरिया ऑफ ट्रायंगल घेवं शकता आणि प्लस एरिया ऑफ स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ स्क्वेअर जातलो 20 स्क्वेअर विच इज 400 आणि एरिया ऑफ ट्रायंगल जातलो हाफ इंटू बेज. बेज आमचो टोटल आसा 20 आणि हायट आसा 20. ओके, सो दिस इज 200. ओके, टोटल जातलो 600 मीटर स्क्वेअर. Okay, D. Then 47. The ages in years of 10 teachers of a school are 32, 41, 28, 54, 35, 26, 23, 33, 38, 40. What is the range of the ages of the teachers? आता रेंज म्हटल्यार कितें? हायेस्ट वॅल्यू मायनस लोवेस्ट वॅल्यू. सो हितून हायेस्ट खंयचो आसा? 54, रायट. येस, 54. आणि लोवेस्ट आमकां सोदचो पडटलो. लोवेस्ट इज 23. सो ते मायनस केल्यार आमकां मेळटलो 31. सो 31 इयर्स इज द आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 48. What is the difference of area of large circle and small circle in the given figure? Okay, C is the center of the larger circle. आता हांगा तेंच्यांनी आन्सरा दिल्या ती विथ पाय दिला, म्हणजे पायचो वॅल्यू सबस्टिट्यूट करप ना. लेट मी ड्रॉ द फिगर. सी सेंटर दिला आणि दुसरे एक सर्कल दिला भितून विथ डायमीटर 4. ओके, सो ह्या सर्कलाचो रेडियस जातलो 2. ओके, व्हडल्या बिगर सर्कलाचो रेडियस आसा 4.
So what is the difference of area? So larger circle, area of larger circle minus smaller circle. So this is, if I have taken, this is R, capital R. चले हे जातले R square minus pi R square. Okay, pi common घेया. R square कळला आमचा 4, so 16 minus धाकटो R असा 2, so 2 square 4. 16 minus 4 12 pi centimeter square. This is the answer. Okay. Next question, in which one of the following figures the dotted line is not a mirror line? आता mirror line म्हणजे या साइडीचे आणि त्या साइडीचे हे सेम आसूंक जाय, राइट? सो हांगासर जे 3 फिगर्स आसा तेंचे mirror line येता, बट हेजी येना. सो ऑप्शन ए इज द आन्सर. Next is, the given pie chart represents the various activities of a child during a day. So एक तेंच्यानी दिला sleep 8 hours, school 6 hours, play 3 hours, others 3 hours आणि homework 4 hours. So total जर करीत जाल्यार आमकां 24 hours मेळटा. Which one of the following is the proportion of the sector for hours in sleeping? So sleeping तेंच्यानी दिला 8. So आणि total आसा आमचे 24. So हे जातले 1/3. हो proportion जाला. Okay, 1/3 is the answer.